अंशी अजय नेहमी सांगत असतो बर का, मनू भाऊचा गावाकडचा क्लोज फ्रेंड जसं मी आहे ना तशी घेतली हे लय मनकवडेत बर का. हो अगं तू अशी नुसती उभी राहा त्यांच्या समोर, तुझा चेहरा बघून ते सांगतील तुझ्या मनातलं. पण सुखी होण्याकरता मनूने कुठल्याही मार्गाचा अवलंब करावा हे मला मुळीच मान्य नाहीये. कुठलाही मार्ग म्हणजे राजाध्यक्षांच्या घरात हे जे सरोगसीचं वारं वाहतंय ना. अभिनय तिला खूप शिकव आणि तिच्या भविष्यासाठी तुला काहीही मदत लागली माझ्याकडून तर अर्ध्या रात्री मला हाक मार, मी येईन तिच्यासाठी. मी तर त्याला नेहमी म्हणते, आज्या तू तर बाबा भारीच नशीबवान. नाहीतर स्वतःच्या हाताने लावलेल्या रोपांची वृक्ष होताना बघायचं म्हणजे नशीबच पाहिजे नाही का. आणि तू तर हिथं बसून त्याची फळं खातोस मस्तपैकी. मला तर ना आज्याच एखाद्या वृक्षासारखा वाटतो कधी कधी. ते खूप फांद्या असलेल्या शंकरासमोरच्या वडासारखा. काय हा ना, आमच्या गावातल्या शंकराच्या देवळामोर मोठा वडाचा पार आहे. तिथला वटवृक्ष पाहिला ना की मला त्याच्या राज्यात दिसतो. मला दोघं बी एकाच व्हायचे वाटत, एकदम म्हातारे. वडानं गावाला सावली दिली आणि आज्यानं आम्हाला. आणि आमच्यासारख्या गावातल्या प्रत्येक दुःखी माणसाला. तुम्हाला माहितीये अख्खा गाव या दोघांनाही बघून नमस्कार करतो. तुम्ही काही खातच नाही, खा ना. आहे हे नंतर घ्या. खरंच खूप गोड बोलतेस तू या फळांसारखी. हा ना, आज्या पण ग्रेट आहेत नाही. रकार आहे रकार. हा ते तर आहेच की. बरं मी जाते. हा परत चालूच की काय गावाला? अहो स्वयंपाकघरात मोठ्यावर सगळा पसारा पडलाय, पटकन आवरून घेते, भांडी पण घासते. आणि असू दे, मावशी येतील ना संध्याकाळी, त्या आवरून घेतील सगळं. नाही नाही ताई, असं नाही चालायचं. अहो काय आहे, उष्ट खरकट पडलेलं असेल ना की मग झुरळी येतात, घुशी होत्यात, सगळं उष्टवून ठेवतात आणि त्याच ताटात आपण जेवतो. कशाला उगाच, त्याच्यापेक्षा ते उष्ट खरकट झाडांना नेऊन घातलं ना चांगलं खत होतंय बघा. झाडांची वाढ चांगली होते आणि अशी गोड फळं बी खायला मिळतात. हा जाते मी, तुम्ही पडा. बर माझी काही मदत हवी आहे का? तुमची मदत हवंय? तुम्ही एक काम करा, हे समजा संपवा आणि निवांत पडा. एवढी फळं खाऊ मी? हा खा ना, त्याला काय होतंय. अहो झालंच तर 2-4 किलो वजन कमीच होईल. खा तुम्ही. आज्या आणि आज्याचे फॅमिली मेंबर्स. आज्या बरं असं आहे नाही. ते समजा ठीक आहे, पण मला सांग, माझी माऊली, माझी चिऊ ग, ती कशी आहे? बरी बरी आहे ना? खरं म्हणजे एवढ्या दिवसात तिचं आणि माझं काय फोनवर सुद्धा बोलणं झालं नाही. खरं म्हणजे माझं चुकलं बघ.
इथल्या धावपळीत ना तिच्याशी बोलणंच झालं नाही. मी पण काही ध्यान आहे. आज्जा हे सांग ना कशी आहे चिऊ? अरे तुझी आठवण काढली नाही चिवून असं एक बी दिवस नाही गेला बघ. अख्खं घर नुसतं डोक्यावर घेऊन ठेवलंय. मी तर यांना सांगून सांगून थकले. आज्याला बोलवा निरोप धाडा पर नाही. मग शेवटी आम्हीच इकडून निघून आलो. मग चिऊ कुठे? श्याम्याकडे ठेवलंय का तिला? हा श्याम भाऊजींकडेच आहे. नाहीतर कुठं असणार. आणि हे पय आज्जा तुला मी आधीच सांगून ठेवते. तू आता आमच्या बरोबर गावाला चल. काय पण कारण सांगू नकोस. हे बघ असा हट्टीपणा नको करू. हाव का हट्टीपणा? आणि म्या तुझी लाडाची पोरच हट्ट धरून बसली बघ. रोज रात्री जेवताना विचारते आज्जा कवा येणार सांग, नाहीतर म्या नाही जेवत. परवा तर ऐकच ना. अरे तिच्या शाळेमध्ये ना कसला तरी कार्यक्रम आहे बर का. श्याम भाऊजी तिला म्हणले तू घे कार्यक्रमात भाग. तिला विचारलं काय करणार. म्हणते कशी माझा आज्जा जे सांगेल तेच मी कर. आता बोल. पांडुरंगा आज्जा दमाला की सावकाश थांब. काही नाही ग, जरासा खोकला झालाय. बघ पडलास ना आजारी. किती खोकला झालाय यार आज्जा तुला. काही नाही ग, साधा खोकला आलाय. खाजा खोकला आलाय साधा. आणि मग अजून काय व्हायची वाट बघतोयस. गावाकडचं माणूस तू. गावातल्या जेवणाची सवय आहे तुला. शहरातलं जेवण कसं पचणार आहे. आणि इथली भाजी म्हणजे काय भाजी असती वय. पाला निस्ता पालाच. त्याला ना खरा रंग ना चव ना ढव. आजरी नाही पडणार तर काय. अगं माऊली मला जरा बोलू देशील का नाही? कशाला तू काही बोलूच नकोस. तू आमच्या बरोबर गावीच चल. तिथंच तुला आराम मिळेल. इकडं बी कामच करत असशील तू. आज्जा थकत नाहीस का रे तू? तूच थकलीस बघ. किती बोलतीस ग. हाव का न्या नाही थकत. पर तू चल बर का आमच्या बरोबर गावी. अरे तुला न घेता गेलो तर चिवला कोण समजवणार आहे. बरं माऊली मी तुमच्या बरोबर गावाला येतो बस. हाव का आता कसं हे ठरलं बरं का आपलं. हा आज्जा मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा विठ्ठला तुझे लई उपकार आहेत बघ. त्या म्हाताऱ्यावर प्रेम करणारी सोन्यासारखी पोरं माझ्या पदरात टाकलीस. धन्य झालं विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. आता माझ्याकडे बाळ येणार आहे. मग तू ये. हा कधी येणार रे आपलं बाळ? मी नाही बोलणार तुझ्याशी. आता तुमच्यासाठी सेरोगेट मदर शोधावीच लागणार आहे. मनोहर तुमचं मूल तिच्या गर्भाशयात वाढेल आणि आय एम शुअर हळूहळू मिताली सुद्धा नॉर्मल होईल. मान्य आहे मला, पण हे विकतचं नातं नकोय मला. म्हणजे ज्या नात्याच्या निर्मितीसाठी तुला पैसे मोजावे लागतील असं नातं नकोय तर तुला. हो ठीक आहे मनोहर, तू म्हणतोयस तसंच होईल. पैसे न फेकताही तुला निर्माण होणारं नातं मिळेल. पण शक्य तरी आहे का ते? मी तुला मिळवून देईन. त्यानंतर त्या कलाकाराने स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे स्वतःच कबूल केलं की त्याचं हे अपत्य सेरेगोसिक प्राप्त झालेलं आहे.
आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. काही नाही हो आजोबा. पब्लिसिटी स्टंटचा प्रकार आहे सगळा हा. नाहीतर एरवी इतकी खाजगी गोष्ट कोणी प्रेस कॉन्फरन्स मध्ये कशाला सांगेल. फोटो बघा बाप कलाकाराचा. असेल असेल, तू म्हणतोस ना तसं बी असेल, पण मी विचार करतोय कोणती माऊली असेल जिने एवढा मोठा त्याग केला. कसं आहे ना आजा, सरोगसीच्या केसमध्ये सरोगेट मदर कोण आहे हे त्या बाळाच्या आईबापांना कळूच दिलं जात नाही. म्हणजे ऑप्शनल असतं खरं तर ते, पण मेडिकल एथिक्स म्हणून काही गोपनीयता पाळाव्या लागतात. पण त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय, एवढा मोठा त्याग करायला त्या माऊलीचं काळीज कसं काय तयार झालं असेल. 9 महिने ते आपल्या पोटात बाळ वाढवायचं आणि ते परक्याला देऊन टाकायचं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? नाही नाही, असं नाही म्हणता येणार राजा आपल्याला. परके कसं काय? त्या माऊलीनं फक्त काही महिने गर्भाशयात त्या बाळाचा सांभाळ केलेला असतो, नंतर ते त्याच्या आई वडिलांकडेच जातं ना. काही असो, एक वेळ यशोदा होणं जमेलही, पण देवकी होणं लई कठीण असतं महाराजा. अरे तुझा आजा, पण अशा माऊलीला जर का या त्यागासाठी दिडक्या मिळत असतील तर या त्यागाची काय किंमत राहिली सांग ना मला. नाही बबन, आपण असं नाही म्हणू शकत. म्हणजे या व्यवहारामध्ये पैसा आहे मान्य, पण तिला मिळणारा पैसा आणि त्याच्या तुलनेत तिनं केलेला त्याग हा कैक पटीने जास्त आहे. एका मूल न होणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा स्वर्गीय आनंद हा तिच्या त्यागामुळेच येतो हे विसरून कसं चालेल. बाळाची स्वप्न पाहणारी जोडपी बऱ्याचदा पुत्रप्राप्तीनंतर स्वेच्छेनेच मोठ्या रकमा देतात. ते केवळ पुत्रप्राप्तीच्या आनंदाप्रित्यर्थच ना. आणि मला तर असं वाटतं की आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर आपल्या आयुष्यातली दुःख कमी होणार असतील तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. नाही नाही आम्ही भाऊ, तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान म्हणताय ना ते समजा ठीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान तर मी बी माझ्या शेतीमध्ये वापरतोच ना. पण इथं हे आपल्याला बरोबर नाही वाटत बरं का. अहो, पैसे देऊन जन्माला आलेलं नातं आनंद देत बी असेल, पण मनामध्ये एक भाव राहतोच ना की हे नातं मी पैसे देऊन निर्माण केलंय म्हणून. कसं आहे ना आम्ही भाऊ, ज्या नात्यामध्ये पैसा येतो ना ते नातं लय तकलादू असतं. हो, आणि इथं तर नात्याची निर्मितीच पैसे देऊन. आपल्याला नाही पटत राव. हे बघ, तुला पटायचा प्रश्न इथं येत नाही, समजलं ना. जे आहे ते आहे. आणि आज्या, त्या माऊलीला जर का त्याग करायचा होता तर मग तिनं पैसा घेतलंच कशासाठी सांग ना मला. अनु, मला तुझं काहीच पटत नाहीये असं नाही म्हणाले मी. अलका, तू स्वतःला आहे ना तिच्या जागी ठेवून बघ. सॉरी, मी हे खूप टोकाचं बोलते, पण समज तू जर तिच्या जागी असती तर तू काय केलं असतंस? काय केलं असतं? तशीच राहिले असते आयुष्यभर. काय सांगतेस? माझा तुझ्याबद्दलचा आदर एकदम वाढला हा आज. माझ्या लक्षात नाही आलं. अलका, माझ्या पाहण्यातल्या स्त्रियांपैकी तू अशी एकमेव स्त्री आहेस जी मातृत्वावर मात करण्याची इच्छाशक्ती, म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून आहे. अलका, हे बघ, तू आता निव्वळ विरोधाला विरोध करायचा ना म्हणून हे उत्तर दिलेस.
अलका, एक छोटासा प्रसंग सांगते. तुला आठवत मी तुमच्याकडे आले तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं माझी मुलं परदेशात असतात, वर्षातून एकदा येतात, नातवंड आहेत. आठवतंय ना? अर्थात. तसं काही नाहीये. काय? हो, म्हणजे माझ्याकडे कुठलंच नातं नाहीये. नाहीये, नातं नाहीये माझ्याकडे. अनु, तू हे काय आहे, लग्न झालं आणि 12व्या दिवशीच माझे मिस्टर रेल्वे अपघातात गेले. माझ्या सासरची सगळी मंडळी उच्च विद्याभूषित, सगळे. सासरे निवृत्त न्यायाधीश, दीर वकील. पण अर्ध्यावर डाव मोडलेल्या राणीची व्यथा मात्र कुणालाच कळली नाही. इतके विद्याभूषित माझ्या सासरची सगळी माणसं, पण त्यांची विद्या, त्यांची विचारशक्ती ही कशाच्याच कामी आली नाही. म्हणजे अगं, झोपडपट्टीत रोज रात्री दारू पिऊन बायकोचा अतिशय छळ करणाऱ्या, अतिशय मारहाण करणाऱ्या नवरा सुद्धा संयत ठरावा, इतकं छळलं मला माझ्या सासरच्या लोकांनी. इतकं छळलं, जोपर्यंत मी घर सोडून जात नाही तोपर्यंत छळत राहिले. शेवटी गेले घर सोडून. हा, पण घर मात्र मी रडत रडत सोडलं नाही. एका ठाम निर्धाराने सोडलं. काहीतरी करायचं या उद्देशाने सोडलं. माहेरी जायचा तर प्रश्नच नव्हता. वडिलांनी तोंडावर दार बंद केलं असतं. त्यांची शिस्त खूप मोठी होती. हा, पण त्यांची शिस्त, तत्व हे माझ्यात आलं. शेवटी त्यांचीच मुलगी म्हणा. अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या, छोट्या मोठ्या नोकऱ्या करत गेली आणि संधी मिळेल तसे पैसे गुंतवत गेले वेगवेगळ्या ठिकाणी. त्यानंतर मी बरीच स्थिर स्थावर झाली आणि म्हणूनच आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. इतके दिवसात कधीच काही बोलली नाहीस तू. अलका, दुःख लपवण्याची नशा काही वेगळीच असते. हा, पण जगाला कळलं ना तर ते मात्र त्याचा बाजार मांडत. ते जाऊ दे. आता महत्वाची गोष्ट, अलका, अलका, फक्त एकदाच तू मितालीच्या मानसिक अवस्थेचा विचार करून बघ. अगं, मातृत्वाचे 9 महिन्याची चाहूल ती नाही अनुभवू शकत. अलका, मनोहर तुझा पहिला मुलगा, म्हणजे मातृत्वाच्या नात्याचा प्रवेश होण्याचा पहिला प्रसंग. ही जी मातृत्वाची 9 महिन्याची प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस प्रत्येक स्त्रीला एक मातृत्वाचा आनंद देऊन जातो. आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आठवून बघ. आणि त्यानंतर आपण, सॉरी, आय मीन इट, भावनेच्या भरात मी खूप बोलून गेले ग. सॉरी अगेन.
सॉरी. अलका फक्त एकदाच तू मितालीच्या मानसिक अवस्थेचा विचार करून मातृत्वाच्या 9 महिन्याची चाहूल ती नाही अनुभवू शकत. मातृत्वाच्या चाहुलीचा पूर्ण काळ मिताली नाही अनुभवू शकत. अलका, मनोहर तुझा पहिला मुलगा म्हणजे मातृत्वाच्या नात्याचा प्रवेश होण्याचा पहिला प्रसंग. ही जी मातृत्वाची 9 महिन्याची प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस प्रत्येक स्त्रीला एक मातृत्वाचा आनंद देऊन जाते. आपल्या आयुष्यात सार्थक झाल्यासारखं. आठवण बघ. पण माझ्या नवऱ्याने आमचं चिवचं भविष्य लय भारी निवडलंय बघा. आपल्या माघारी आपल्या बायका पोरांचं काय होणार ह्याच्या काळजीनं बिचारा दिसभर शेतात राबत असतो. तुझं आणि बबन दादांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. छान मुलगी शिकणार. काय गंमत आहे बघ ना, इतकं सगळं सहन करून सुद्धा वर तूच माझी समजूत काढतीयस. खर तर मीच तुला सुख द्यायला कमी पडलो ना ग. तू नाही,